दाढीवरून हात फिरून शड्डू ठोकणारा पंढरपूरचा वाघ म्हणजे कैलासवासी श्री आदरणीय भारत नाना भालके। रांगडा आवाज, अस्सल गावठी बाणा हीच नानांची खरी ओळख होती। घरी कुस्तीची परंपरागत आवड असल्याने नाना कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला वास्तव्यास गेले। तिथे शाहूपुरीच्या तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेत असताना यशवंतराव चव्हाण तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांचा पगडा भारत नानावरती पडत गेला आणि कुस्तीची आवड जपतच त्यांनी आपल्या राजकीय जीवन प्रवासाला सुरुवात केली। भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते। त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर विधिमंडळाच्या सदस्यत्वाची म्हणजेच आमदारकीची हॅट्रिक मारली होती। या मतदारसंघामध्ये त्यांची ओळख जनसामान्यांचा नेता अशीच राहिली। त्यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये 1992 मध्ये सक्रिय सहभाग घेतला। ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले। तेथून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिली कलाटणी मिळाली ती 2002 साली। कारण होतं पुन्हा एकदा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर ते निवडून आले। पुढे हळूहळू पंढरपूर मंगळवेढा भागामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली। यातूनच 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून तत्कालीन राष्ट्रवादीचे मातब्बर नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव भारत नानांनी केला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून ते निवडून गेले। पुढे 2014-2019 साली परिचारकांचा पराभव करत सलग 3 वेळा ते विधानसभेत पोहोचले। सुरुवातीला अपक्ष, नंतर काँग्रेस व तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नाना आमदार म्हणून निवडून आले। यातूनच भारत नानांची जनतेशी किती जवळीक होती आणि जनसामान्य लोकांशी त्यांची किती नाळ जोडली गेली होती हे लक्षात येते। नाना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे परमनंट आमदार राहतील असंच काहीसं वातावरण या मतदारसंघामध्ये होतं। परंतु म्हणतात ना, नियती पुढं कोणाचं काहीच चालत नाही। असंच काहीसं झालं आणि भारत नाना भालकेंचं कोरोनामुळे अकस्मात निधन झालं आणि हा मतदारसंघ पोरका झाला। जनसामान्यांचा नेता अनंतात विलीन झाला अशी भावना मतदारांमध्ये तयार झाली। भालके नानांच्या जाण्यानं जी पोकळी तयार झाली होती ती कोण भरून काढू शकेल का याचे तर्कवितर्क चालू असतानाच या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली। यावेळी या जागेवरून भाजपने प्रशांत परिचारकांना थांबवत समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे एक तगडं असं आव्हान उभं केलं। राष्ट्रवादीमधून नानांच्या पत्नी जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यास शरद पवार इच्छुक होते, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारत नानांचे पुत्र भगीरथ भालके यांना ही उमेदवारी देण्यात आली। राजकीय अनुभव कमी असला तरी देखील वडिलांच्या 3 विधानसभा निवडणुका भगीरथ भालकेंनी अगदी जवळून पाहिल्या होत्या। त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली। संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला, परंतु ही जागा जिंकण्यामध्ये त्यांना अपयश आलं। 3700 मतांनी भगीरथ भालकेंचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला। तदनंतरच्या काही दिवसांमध्येच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील झाली आणि यामध्ये भालके गटाचा पराभव करत अभिजित पाटलांनी या कारखान्याचे चेअरमनपद काबीज केले। उद्योजक अभिजित पाटील हे रोहित पवारांचे अतिशय जवळचे मानले जातात। त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली। पुढे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो-सीएनजी प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी शरद पवार आणि रोहित पवार पंढरपूरमध्ये आले होते। त्यावेळेस रोहित पवारांनी भाकरी फिरवण्याचे भाष्य केले, तर खुद्द शरद पवारांनी अभिजित पाटलांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील उमेदवार असण्याचे संकेत दिले आणि यामुळेच भालके गटामध्ये प्रचंड नाराजी झाली। त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्यासह सोलापूरमध्ये शरद पवार साहेबांची भेट घेतली। नंतर ते बरेच दिवस वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहिले, परंतु पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून किंवा पक्षश्रेष्ठीकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने भगीरथ भालकेंनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि BRS या पक्षात प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी प्रायव्हेट जेट पाठवून भगीरथ भालकेंना हैदराबादला बोलवून घेतलं आणि भालकेंचा पक्षप्रवेश निश्चित केला। त्यानंतर काही दिवसानंतर स्वतः KCR आपल्या ताफ्यासह पंढरपूरमध्ये आले आणि भालकेंचा त्यांनी जंगी असा पक्षप्रवेश करून घेतला आणि भालकेंनी पण BRSचा झेंडा हाती घेत इथून पुढच्या सर्व निवडणुका ताकदीने लढण्याचे संकेत दिले। या सर्व गोष्टीनंतर पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले होते। अजित पवार निम्म्यापेक्षा जास्त आमदारासह महायुतीमध्ये डेरेदाखल झाले, तर दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे काही आमदारासह दुसऱ्या गटात राहिले। आता आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे।
भगीरथ भालकेंचा BRS मध्ये जाण्याचा निर्णय चुकलाय का या प्रश्नाकडे खरं तर याचं कारण देखील असंच आहे। गेल्या काही महिन्यातच तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिथे काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवत BRSचा दारुण पराभव केला। सध्या चंद्रशेखर राव यांची तब्येत ही फारशी अशी ठीक नाहीये। स्वतःच्या राज्यामध्ये BRS सत्ता मिळू शकली नाही, त्यामुळे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी पक्ष बांधून मोठा करणं नक्कीच सोपं नाहीये। या मोठ्या राज्यामध्ये या पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाहीये, पदाधिकारी देखील नाहीये, त्यामुळे यांचं भवितव्य किंवा महाराष्ट्रामध्ये पाय पसरवण्याचं स्वप्न अपूर्णच राहील असं वाटतं। त्यामुळे भगीरथ भालकेंचं भवितव्य BRSच्या माध्यमातून थोडं धोक्याचंच दिसत आहे। या उलट थोडे थांबून त्यांनी राज्यातीलच कोणत्या तरी पक्षात किंवा सध्याच्या अजित पवार गटात प्रवेश केला असता तर त्यांना अधिक फायद्याचे ठरले असते असं वाटतं। भगीरथ भालकेंचा खरा राजकीय गेम केला तो रोहित पवार यांनी। त्याचा वचपा काढण्यासाठी भगीरथ भालकेंच्या पाठीशी मोठी ताकद असण्याची गरज आहे आणि ही ताकद अजित पवारांच्या माध्यमातून त्यांना मिळू शकते। त्यामुळे येत्या काही काळामध्ये भगीरथ भालके हे अजित पवार गटात जातील किंवा BRS मधूनच राजकारण चालवतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपलं या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाबद्दल काय मत आहे आणि भगीरथ भालके हे अजित पवार गटात गेले तर या मतदारसंघावर काय परिणाम होतील हे आम्हाला नक्की कळवा। तसेच आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तोपर्यंत धन्यवाद।